गोलंदाज सोमनाथ. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. हा पहिला चेंडू पहिल्या सत्रातला पहिल्या पर्वातला सरगाव प्रीमियर लीग सन 2022. आपण बघत आहात ग्रामीण क्रिकेटचा हा महा थरार पहिला चेंडू. यावेळेला साई किरण या संघाकडून आपल्याला सोमनाथ पाहायला मिळाला. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. एक अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. उसळी पाहायला मिळते. परिणाम स्वरूपी चेंडू काय बॅट्समनच्या फलंदाजाच्या रडारमध्ये नाही. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडूनं या डावाची सुरुवात साई किरणच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. लाकूड टप्प्याचा चेंडू सुंदर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. वन बाउन्स. क्षेत्ररक्षक तिथे करेल पाठलाग. पहिला चौकार होण्याची संधी परंतु तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट हा जरी सांघिक खेळ असला तरी मात्र प्लेइंग 11 प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्थीचे प्रयत्न या सूत्रांवरच तुम्हाला क्रिकेटमधलं यश आणि अपयश अवलंबून असतं. वन शॉट. दोनच रन ना. नाही, अंपायरने काहीतरी इशारा केला म्हणून. या षटकातला तिसरा चेंडू. यावेळेला पूल पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि या तिसऱ्या चेंडूवर पहिला झटका साई स्ट्रायकर्स या संघाला. व्हॉलंटियर्सनं बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पहिल्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर आपल्याला पहिला झटका पाहायला मिळाला. कुणाल सासेच्या रूपानं एक मोठा झटका म्हणता येईल. कुठेतरी पहिल्याच मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये साई स्ट्रायकर्स या संघाला बॅकफुटवर ढकलण्याची जी प्लॅनिंग मैदानाच्या बाहेर झाली तिला मात्र अंमलात आणताना पाहायला मिळतोय. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सोमनाथ आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन अश्विन. यावेळेला ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त प्रेक्षकाची भूमिका. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. सोमनाथच्या माध्यमातून झाली. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर कुणाल सासेसारखा एक महत्वपूर्ण फलंदाज आपल्याला तंबूत परतताना पाहायला मिळाला. परंतु कुठेतरी हा संघ बॅकफुटवर जाईल का? सोमनाथला डोकंवर करण्याची पुन्हा संधी प्राप्त होईल का? या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. एक सुंदरसा कट आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटच्या रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पुन्हा निर्धाव वेलकम बॅक. चांगलं पुनरागमन सोमनाथच्या माध्यमातून. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये वार प्रतिवार, हल्ला प्रति हल्ला, आक्रमण आणि त्यावर केलेलं प्रति आक्रमण या सर्व संज्ञा तुम्हाला साक्षात म्हणतात सत्यात उतराव्या लागतात जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर खेळत असता. या वेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. फायनलिंगच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वर्तुळाकार मैदान बघतोय आपण. चौफर मैदानाची ही आखणी बघतो आणि त्यामुळे तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, क्रिकेटचं इनोव्हेशन्स असेल तर मग मात्र तुम्ही या फटक्यांचा इथे वापर करू शकता आणि संघाचा धावफलक मात्र हालता ठेवू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 1-6 धावा. पहिलं षटक जे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं टाकलं गेलं, स्लॉग ओव्हर आपण ज्याला म्हणतो, त्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले. कारण सलामीवीर गोलंदाजाची भूमिका फार महत्वाची असते मित्रांनो. ज्यावेळेस कर्णधार या मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक जे आपल्या सलामीवीर गोलंदाजाच्या हाती ते टाकण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी सोपवत असतो, त्यावेळेस त्या चेंडू सोबत अनेक आशा, अनेक अपेक्षा आणि त्याचबरोबर एक भला मोठा विश्वास देखील त्या गोलंदाजाच्या खांद्यावर टाकला जातो. कारण सुरुवात जर चांगली झाली तर मग मात्र चांगल्या अंताचा देखील आपण वाट बघू शकतो, प्रतीक्षा करू शकतो आणि तीच समाधानकारक सुरुवात म्हणता येईल साई किरण 11 संघाच्या सलामीवीर गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज हर्षल. यावेळेला हर्षलला मात्र तीच कामगिरी सातत्य राखावी लागेल.
म्हणतात मित्रांनो, यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही तितक्यापेक्षा दुप्पट मेहनत ते मिळालेलं यश टिकवण्यासाठी लागत असते. कामगिरीतलं हे सातत्य जर राखलं तर पहिल्या षटकामध्ये जो पिकअप मिळालाय, जे एक वेग मिळालाय, या मॅच मधलं आपलं आव्हान कायम ठेवायचं, त्या वेगाला अबाधित राखण्यासाठी मात्र आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर बॉलर हर्षल आणि त्याचा सामना करेल बॅट्समन नरेश. या डाबातला पहिला चेंडू तो सामना करेल, या पहिल्या बॉलचा तो फेस करेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये माफक धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, तर तसा एक चौकार जरी लगावला गेला असला तरी समाधानकारक सुरुवात नाहीये साई स्ट्रायकरची. पहिला चेंडू संत गतीचा, पंचांकडे पायचीची अपील केली जाते, मात्र हाईट फॅक्टर इथे कन्सिडर केला जातो आणि चेंडू यष्ट्यांना मिस करून निघून गेला असता. हा निर्णय लक्षात घेऊन पंचांनी मात्र या वेळेला पायचीची अपील इथं फेटाळून लावल्या. संत गतीचा चेंडू आहे, मिडल ऑफ बॅट करणं इथं कठीण म्हणावं लागेल. टेम्परामेंट, टेक्निक, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. पुन्हा यावेळेला प्रतिम फटका फाईन लेगच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेग बाईटचा इशारा येईल, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही, चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. चौकार पाहायला मिळाला, कुठेतरी लाईन थोडीशी भडकलेली पाहायला मिळते. डाऊन द ट्रॅक स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, चपळाईचं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालं. यष्टांचा वेधही घेतला गेला, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावल्या. वेलकम बॅक, पुनरागमन करणं कशाला म्हणतात हे मात्र यावेळेला दाखवताना आपल्याला पाहायला मिळेल. तो गोलंदाज हर्षल पहिला डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आला, दुसऱ्या चेंडूवर लेग बाईटच्या रूपात एक या षटकातला पुढचा चेंडू हवेला पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघू शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. सगळ्या संघांनी आणि गोलंदाजांनी एक नियम लक्षात घ्यायचा की आपल्यामध्ये लेग बिवर विकेट आपण ठेवलेली नाहीये, त्यामुळे पायचीची कुणी अपील करू नका. या षटकातला पुढचा चेंडू कुठेतरी क्रिकेटच्या परिभाषा बदलत गेला, ग्लॅमर रूप क्रिकेटला प्राप्त झालं आणि अनेक स्टेजवरच्या लेवलवरच्या लीग आपण बघत आहोत. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे. लिडिंग एज क्षेत्ररक्षक तिथे मात्र धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल आणि या वेळेला क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत, तोकडे चेंडू निघून जाईल. एक बाद 15 धावा, काहीसं महागडं षटक आतापर्यंत हर्षलच्या माध्यमातून पहिल्या षटकाची उणीव भरून काढली जाते. यावेळेला लॉंग ऑन रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका, परंतु एकाच धाब्यावर मानावं लागेल समाधान आणि एका धाब्यानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या 1 बाद 16 धावा. पहिलं षटक जे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं आपल्याला पाहायला मिळालं सोमनाथच्या माध्यमातून, केवळ आणि केवळ 6 धावा सोमनाथनं या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. हर्षलनं विश्वासानं हा चेंडू हाती घेतला, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक या डावातलं हाताळलं, परंतु 10 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 6 षटकांचा हा डाव आहे, 36 चेंडू आहेत आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून होईल. परंतु अशा वेळेला खरी जबाबदारी, खरं काम, खरे प्रयत्न जर कोणाकडून व्हावे लागतात तर ते मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजांकडनं. कारण की तुम्ही जर या स्लॉग ओव्हर्स मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली तर नव्यानं बॉलिंग क्रीजवर येणाऱ्या तुमच्या गोलंदाजाकडे एक वाढलेला आत्मविश्वास आपोआप प्राप्त झालेला असतो आणि त्या दुरावलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण आखलेल्या रणनीतींना अंमलात आणण्यासाठी तो विशेष यशस्वी प्रयत्न करत असतो. क्रिकेटची हीच तर गंमत आहे मित्रांनो. ज्याला यशावर स्वार व्हायचं असेल त्याला मात्र आपल्या नियोजनबद्ध खेळीचं एक वेगळं वातावरण आपल्या कर्तृत्वाच्या द्वारे निर्माण करावं लागतं आणि ते वातावरण तयार करण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये सोमनाथला यश आलं होतं. यावेळेला स्ट्राईकला असेल बॅट्समन अश्विन माळी आणि अश्विन माळी यांच्या बॅटमधनं जर आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला तर त्या षटकारासाठी सन्माननीय गणेशजी परदेशी साहेब यांच्याकडनं 200 रुपयांचा कॅश प्राइज लागू झालेला आहे.
फक्त आणि फक्त अश्विन माळी यांच्यासाठी. प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू या ग्रामीण टेनिस क्रिकेटला जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मही उपलब्ध नव्हता त्या काळामध्ये या खेळाडूनं क्रिकेटची अनेक मैदानं अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आणि म्हणून म्हणतात ना मित्रांनो, तुमच्या आक्रमकतेला, तुमच्या सामर्थ्याला, तुमच्या ताकदीला जेव्हा अनुभवाची एक विशेष जोड लाभलेली असते तेव्हा मात्र तुमच्या सदाबहार खेळीचा नजराणा हा सातत्यानं त्या मैदानाच्या आतमध्ये पेश होत असतो. पाहूया बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर प्रेम. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं धावसंख्या आहे ती मात्र 16 धावा. पहिला चेंडू यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, गलती होतीये आणि या चुकीची शिक्षा मात्र अश्विनच्या रूपाने धावबाद होईल. बसेल दुसरा झटका. मात्र तुमच्या नेहमी पथ्यावर पडत असतात आणि ही चूक यावेळेला पथ्यावर पडली. ही चूक मात्र यावेळेला पथ्यावर पडली गेली. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये जेव्हा बॉल कलेक्ट केला गेला त्यावेळेला अचूक थ्रो आणि अचूक थ्रोच्या वेळेला ज्याला कव्हर केलं गेलं हर्षल घोडे यांच्या माध्यमातून अप्रतिम यष्टीरक्षण आणि मात्र गडी बाद. अश्विनला नुकताच आपण कॅश प्राइज लावलं गेलं होतं, प्रदीर्घ अनुभव होता. त्या अनुभवाचा मात्र साई स्ट्रायकर्स या संघाला कोणताही फायदा झालेला नाहीये. अगदी निराश मनानं, निराश चेहऱ्यानं डगआउटच्या दिशेनं वाटचाल करतोय, परतीचा प्रवास करतोय अश्विन माळी. स्ट्रायकिंगवर असेल बॅट्समन विवेक, नॉन स्ट्राईकला असेल नरेशनं मात्र निराशाजनक सुरुवात केली गेली. 4 चेंडूंचा सामना केलाय, लगातार 3 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून खेळले गेलेत आणि केवळ 1 धाव आतापर्यंत सांघिक धावसंख्येमध्ये जोडण्यात त्याला यश आलंय. या षटकातला पुढचा चेंडू बॉलर प्रेम याचा अप्रतिम सुरुवात कट करण्याचा प्रयत्न होता, त्यांच्या डोक्यावरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संत गतीचा चेंडू. बॅट्समन ज्या वेगाची अपेक्षा करत होता, प्रतीक्षा करत होता, तो वेग काही जाणवला नाही. जो पेस पाहायला मिळाला, संत गतीचा चेंडू बॅट्समनला काही उमगला नाही आणि चेंडू आरामात अगदी निवांतात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांचे मनसुबे मात्र ऐन वेळेवर ओळखले जातात गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून. कर्णधारानं माझ्या हाती हा चेंडू इतका विश्वासानं का सोपवलाय, कर्णधार या तिसऱ्या षटकामध्ये ही जबाबदारी माझ्या खांद्यावर का टाकतो, या जबाबदारीचं मी सोनं कसं करतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी साक्षात आपल्या समोर व्यक्त करताना, प्रकट करताना आणि त्याचं उदाहरण दाखवताना गोलंदाज प्रेम. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन काही मात्र बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. आता मात्र प्रेमनं या षटकाच्या माध्यमातून या खेळपट्टीवर या षटकामध्ये पूर्णपणे हुकूमत गाजवली गेली आहे. फलंदाजाला विचार करावा लागेल, यावेळेला प्रेमचे मनसुबे उधळण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर त्याची लाईन आणि त्याची लेंथ यावेळेला रीड करावी लागेल. आणि या चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाही. बॅट्समनच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनचा यावेळेला तैनात, थोडीशी दिरंगाई आणि एकूण 2 धावा. या 2 धावांनी साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल ती 1919 एकावर 9, 19 धावा. अप्रतिम षटक, भेदक तिखट गोलंदाजी कशाला म्हणतात हे षटक मात्र प्रेमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सरगाव प्रीमियर लीग सन 2022 आजचा पहिला दिवस आणि हा पहिला सामना. यावेळेला पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू लिडिंग एज घेऊन गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात ऐन मोक्याच्या क्षणाला ही झेल सोडली गेली. प्रेम कुठेतरी निराश असेल, क्षेत्ररक्षकाला याचा विचार करावा लागेल, कारण की क्रिकेटचा इतिहास वारंवार आपल्याला खुणावत असतो. ज्या ज्या महत्वपूर्ण फलंदाजांचे झेल मैदानाच्या आत सोडले गेलेत त्या डावाला आणि समोरच्या संघाला उद्ध्वस्त करण्याचं काम त्याच फलंदाजाच्या तळपणाऱ्या बॅटनं केलंय. ती वेळ आपल्याकडे येऊ नये हा विचार साई किरण 11चा गलीमध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक मात्र यावेळी करत असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 20 धावा. पहिलं षटक हाताळलं गेलं सोमनाथ, दिल्या केवळ 6 धावा. दुसरं षटक हाताळलं कर्णधार स्वतः हर्षल घोडे, परंतु 10 धावांचं एक महागडं षटक गेलं. एकूण मिळाल्या 16 धावा.
परंतु तिसरं षटक प्रेमनं अगदी जबाबदारीपूर्ण पूर्ण केलं आणि कर्णधाराचा विश्वास साधत कुठेतरी बॅकफुटवर गेलेल्या साई किरण संघाला या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि खर्च केल्या केवळ 4 धावा. तुर्तास या सामन्याचं या डावाचं विश्लेषण असं असेल, 2 बाद 20 धावा. कैलासवासी नामदेव रामा घोडे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत धनाजी नामदेव घोडे यांच्याकडून जर कोणत्या फलंदाजानं लगातार 3 षटकार मारले तर त्या 3 षटकारांकरता 251 रुपयांचं कॅश प्राइज. 3 लगातार चौकार कोणा बॅट्समनच्या बॅटमधनं आले तर मग मात्र 151 रुपयांचं कॅश प्राइज. आणि गोलंदाजासाठी हॅट्रिक जर कोणी साधली, सलग 3 गडी बाद केले तर मग मात्र 151 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय धनाजी नामदेव घोडे साहेब यांच्याकडून. यावेळेला सोरगाव प्रीमियर लीग सन 2022च्या या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज मान्यवर आपल्याला व्यासपीठावर लाभलेले आहेत. राजकीय, सामाजिक, कला, साहित्यिक या सर्वच क्षेत्रातील ही मान्यवर मंडळी आज व्यासपीठावर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून इथे लाभताना पाहायला मिळतील. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं स्वतः कर्णधार यावेळेला हे षटक हाताळेल. दुसरं षटक ज्यावेळेस हर्षलच्या माध्यमातून हाताळलं गेलं त्यावेळेस 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्याचा बदला, त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न यावेळेला करण्याचा प्रयत्न होता. वेलकम बॅक हा आहे बदला आणि यावेळेला हम भी रखते हैं दमकम हा केलाय शंखनाद. बसेल तिसरा झटका. आपलं पहिलं षटक जरी महागडं गेलं असलं तरी या गोलंदाजीतलं वैविध्यता जपणं जोपासणं आपल्याला जमतं आणि या मैदानावर, या घरच्या मैदानावरचा पुरेपूर अंदाज आपल्याला आहे याचा प्रत्यय मात्र हर्षल घोडेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर. या षटकातला दुसरा चेंडू या वेळेला जागा करून खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट हिट म्हणता येईल. क्षेत्ररक्षक चेंडूचा करतोय पाठलाग. यावेळेला गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रीजवर आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून चपळाई पाहायला मिळते आणि 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 2-22. 2 2 22 धावा. विचार करावा लागेल बॅट्समन संजय. धावने ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतिवेग कव्हरला आपल्याला हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. दुसरा धावेचा केला जातो प्रयत्न. एक सुंदर झेप पाहिली गेली परंतु ती पूर्ण करण्याच्या नादामध्ये बॅट हिट झाली आहे स्टंपला. परिणाम स्वरूपी पंचांचं बोट असेल आकाशात, हवेत. गडी होईल बाद. बसेल आणखी एक झटका. करून जाई. यावेळेला षटकाचा पुढचा चेंडू. अप्रतिम लाजवाब षटक. बोटांची जादू दाखवली जाते. मनगटाचा जादूगार मानला जातोय हर्षल घोडे. फिरकीची कमाल. संत गतीचा चेंडू. बॅट्समन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फॉलो केलं गेलं. बॅट्समनला मात्र चेंडू पासून दूर ठेवला गेला. स्वतः संघनायक यावेळेला समोर येऊन या संघाचं नेतृत्व करताना वेळेला लॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेला. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का? कॉल दिला जातोय मात्र रिजेक्ट केला जाईल आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ती आता मात्र 4 बाद 24 धावा. कुठेतरी 6 षटकांचा सामना आहे. पहिले 2 षटक आपल्याला मात्र संयमानं खेळावे लागतील.
हा वेळेला एक जोरदार प्रहार, अप्रतिम फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, बसेल हा 5वा झटका. प्रत्यक्षात रित्या क्रिकेटमध्ये आपल्याला जगावी लागते. जर आपल्याला मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश येत असेल तर संत गतीनं धावफलक हलता ठेवला पाहिजे. सिंगल्स डबल्स वर आपण ध्यान दिलं पाहिजे. मात्र यावेळेला प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. बाउंड्रीज कशा येतील हेच टार्गेट आपल्याला साई स्ट्रायकर्स संघाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळालं. परिणाम स्वरूपी साई किरण संघाच्या गोलंदाजांना डोकं वर काढण्याची नामी संधी स्वतःहून आपण उपलब्ध करून दिली आणि त्याचा परिपाक हॅलो आणि स्वतः साई सोळसे दोनही संघ मालक आहेत आणि इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना बघत आहोत. सैन्य कुठेतरी शस्त्र टाकून शरणागती पत्करताना यावेळेला स्वतः सेनापती दोघेही प्रेमच्या माध्यमातून जोरदार प्रहार, अप्रतिम फटका, गॅप मधनं चेंडू निघून गेलाय. वन बाउंड, सीमा पार, चौकार. साहेब यांच्याकडून फलंदाज साई सोळसे यांना 151 रुपयांचं पारितोषिक लागू झालंय. चौकारांचे हॅट्रिक साधले गेले आणि या मॅच मध्ये पुनरागमन केलं गेलंय. यावेळेला मात्र प्रेम पुन्हा एकदा वर्चस्व गाजवताना, तुम दम रखते हो तो हम भी दमखम रखते हैं, तुम्हारा नाम बहुत बड़ा नहीं है लेकिन हमने कारनामे भी बहुत बड़े करके दिखाए हैं. यावेळेला हा झेंडा रोवला गेलाय. वार प्रतिवार, हल्ला प्रति हल्ला यांचं प्रत्यय सरगाव प्रीमियर लीग 2022च्या या थरारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली आहे. मगापासून हाच टप्पा शोधण्याचा प्रयत्न केला गेला होता जो बिबमर घोषित झाला आणि त्या फ्री हिटवर नेक्स्ट फ्री हिटवर ज्यावेळेस आपल्याला चौकार पाहायला मिळाला. ही गोलंदाजीची एक वैविध्यता असते, कमाल असते. परंतु असं म्हणतात की लय आणि सूर मिळायला जर उशीर लागत असेल तर डोकं शांत ठेवून आपण आपली कामगिरी वाटचालीत करत पुढे सरकायचं असतं. या वेळेला वुडलँड स्पॉटवरचा चेंडू होता, पुन्हा लेग साईडच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न साईच्या माध्यमातून, परंतु चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात.
स्वतः कर्णधाराच्या चेहऱ्यावरचा, बाकीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा एक दुर्दम्य आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. एक पॉझिटिव्हिटी असते. सकारात्मक ऊर्जा घेऊन जर तुम्ही तुमच्या नियोजनांना मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणत असाल तर मग त्या सकारात्मक ऊर्जेचा फायदा तुम्हाला यशाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी हा सातत्याने महत्त्वाचा ठरत असतो. साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर 5 बाद 38 धावा. आणि यावेळेला या डावातलं शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर रोहित. कुठेतरी पहिल्या 4 षटकांमध्ये एक लगाम लावला गेला होता. धावसंख्येला कुठेतरी खेळ बसली होती. फलंदाजांना हात खोलण्याची कोणतीही मुभा साई किरण संघाच्या गोलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत नव्हती. परंतु वैयक्तिक तिसरं षटक हाताळणाऱ्या प्रेमनं जे अप्रतिम षटक हाताळलं होतं त्याच योगानं कर्णधारानं पुन्हा या डावातलं 5वं षटक त्याच्या हाती दिलं. आणि यावेळेला त्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार बॅट्समन साईच्या माध्यमातून घेतला गेला. शेवटच्या षटकातला हा पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, त्याला पिकअप करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुमचा स्टॅन्स यावेळेला खूप महत्वाचा असतो. तुम्ही जर मोठे फटके खेळत असाल, लोफ्टेड शॉट्स जर मारत असाल तर चेंडूवर शेवटपर्यंत तुमची नजर असणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर तो टप्पा रीड करण्याची क्षमता देखील, कॅपॅसिटी देखील तुम्हाला आवश्यक आहे. यावेळेला वारंवार चेंडूला मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून होतो. ज्या वेळेला तुमच्या मजबूत ज्या काही जागा आहेत, मजबूत खेळण्याची क्षमता, फटके, तुमचे जे काही स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहेत ते समोरच्या विपक्षाला जर कळाले ना की मग त्यावर सातत्यानं प्रहार केले जातात. पुन्हा एकदा चेंडू आहे हवेत आणि यावेळेला पकडलाय झेल साईचा. संपतो इथं मात्र एक वादळी खेळ. थँक्यू. ज्याच्या बॅट यापुढील होणारा सामना मनाली वॉरियर्स वर्सेस जय भवानी स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्सच्या जवळ येऊन उभं राहायचंय, कारण की या षटकाच्या समाप्तीनंतर, या डावाच्या समाप्तीनंतर आपल्या उभय संघांमधला नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. मनाली वॉरियर्स विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स. वळ्यात मॅचकडे संतोष ट्रॅक पुन्हा एकदा बॉलरचा माइंडसेट चेक करण्यासाठी बॉलच्या खोलवर पोहोचण्याचा प्रयत्न झाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो गोलंदाज रोहित. आणि फलंदाजाचे मनसुबे पाहिले जातात. पहिल्या 5 षटकांमध्ये संघानं जे एक यश टिकवलंय, मी असं म्हणेल की ज्याप्रमाणे प्लॅनिंग होतं त्या प्लॅनिंग पेक्षाही सुंदर बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. ती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल का? बॅकहँडचा वापर केला गेला, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला लेग बाईटचा इशारा येईल. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, बाहेर निघतोय आणि फलंदाज ज्या अपेक्षित वेगाची प्रतीक्षा मात्र होत होती, तो अपेक्षित वेग संत गतीनं पाहायला मिळाला. परिणाम स्वरूपी मिडल ऑफ बॅट करता आला नाहीये. मोठा फटका काढण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश प्राप्त झालं नाहीये. स्वरूपी केवळ एका धावेवर मानावं लागेल समाधान. काही क्रॅम्प्स मधून सफरिंग करताना आपल्याला बॅट्समन तिथं पाहायला मिळतो. स्वतः पंच फिजिओची भूमिका निभावताना या षटकातला शेवटचा चेंडू, या डावातला शेवटचा चेंडू चाळीस ही धावसंख्या. खरं तर 6 षटकांच्या या डावामध्ये 40 हे खूप माफक आव्हान वाटत असतं, परंतु ज्याप्रमाणे संयम राखला गेला नाही आणि अगदी तीच विपरीत परिस्थिती समोरच्या संघाला जर पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळाली तर मग मात्र चित्र वेगळं पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु नाही.
अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि बसेल 8वा झटका. 6 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मनाली वॉरियर्स विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या संघनायकांनी गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ज्यावेळेस ऑफिशियल कॉल येईल त्यावेळेस त्या कॉल टाइमवर आपण उपस्थित असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्यालाही पेनल्टीचा सामना करावा लागेल. साई किरण संघाचा 12वा खेळाडू आपल्याला प्रॉपर किट मध्ये उपलब्ध झाला नाही, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना मिळालेली आहे आणि त्या 2 धावा देखील यावेळेला टोटल स्कोर मध्ये साई स्ट्रायकर संघाच्या ऍड केल्या जातील आणि साई स्ट्रायकर संघाची धावसंख्या आता होईल ती मात्र 41 धावांपर्यंत मजल मारली, परंतु त्या 2 पेनल्टीच्या रन त्यांच्या टोटल मध्ये ऍड होतील. बॉल द्यायचा. परिणाम स्वरूपी संघाची धावसंख्या होईल 43 आणि विजयासाठी आवश्यक असेल साई किरण संघाला 36 चेंडू आणि 44 धावांची गरज. 41 होत्या, 2 पेनल्टीच्या तुमच्या टोटल स्कोर मध्ये ऍड केल्या गेल्यात. नाउ द स्कोर इज 43 आणि आवश्यक असतील 44 रन्स. 44 धावांची असेल गरज. वयात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे मनाली वॉरियर्स विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स दोन्ही संघांचे संघनायक मनाली वॉरियर्स आणि जय भवानी स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा लास्ट ऑफिशियल कॉल आहे, अन्यथा मात्र ज्या संघाचा कर्णधार इथे कॉल टाइमवर प्रेझेंट नसेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. टेनिस क्रिकेटला प्राप्त झालेलं हे ग्लॅमर आणि त्या ग्लॅमर मधनं अनेक लीग मॅचेस ऑल ओव्हर टेनिस वर्ल्ड मध्ये आपण बघत असतो, टेनिस वर्ल्ड मध्ये बघत असतो आणि म्हणून तमाम युवकांच्या मेहनतीतून त्यांच्या एका संकल्पनेतून आपल्या सरगाव विभागातील या सरगाव गावातील सगळ्या खेळाडूंना जे अनेक स्पर्धांमधून अनेक वेगवेगळ्या उभय संघांमधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, तर एक घरचं स्वतःचं हक्काचं मैदान असलं पाहिजे आणि लीग मॅचेसची कमाल अनुभवता आली पाहिजे. सन्माननीय सोमनाथजी घुडे साहेब आणि सन्माननीय सुभाषजी बडेराव साहेब हे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभ हस्ते पार पाडायचा आहे.
आपण सगळ्यात पहिल्यांदा नाणेफेकीचा अंदाज तुम्हाला सांगतोय. आपल्याला कॉल देताना एक साइड SPL आहे आणि एका साइडला आहे साई स्पोर्ट्स सरळगाव. हाच कॉल आपल्याला द्यायचा आहे. आणि या वेळेला जय भवानी स्पोर्ट्स, जय शिवराय, जय भवानी स्पोर्ट्स संघ नाणेफेकीचा कौल इथे विजयी झालेला आहे. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. दोन्ही संघ आपल्या समोर आहेत. पहिल्यांदा जय भवानी स्पोर्ट्स संघ मनपूर्वक अभिनंदन. आपण नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहात. आपला निर्णय काय असेल? बॉलिंग करणार आहे मी. 6 षटकांचा डाव असणार आहे. 12 षटकांचा एकूण सामना होईल. दोन्ही इनिंग्स ज्यावेळेस आपण काउंट करू. बॉलिंग घेतली गेलेली आहे. यावेळेला कोणती स्ट्रेंथ असेल, कोणते हुकमी एक्के असतील आणि 6 षटकांमध्ये जर प्रथम गोलंदाजी करत आहात तर समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा एक माइंडसेटने तुम्ही उतरताना पाहायला मिळेल. 60च्या अगोदरच आम्ही त्यांना रोखू. आमच्याकडे हुकमी एक्के असे पाहायला गेले तर भरपूर आहेत. ते प्रत्येक आम्ही यूज करूच. ओके, जे आहे ते गुलदस्त्यात आहे. 60 धावांपर्यंत रोखण्याचा यलगार केला गेलाय जय भवानी स्पोर्ट्स संघाकडनं. 10ची जरी सरासरी आम्हाला आली तरी आम्ही त्याचा यशस्वी पाठलाग करू शकतो. एक शाब्दिक नृत्य त्यांनी आपलं सामर्थ्य दाखवलंय. टॉस आपण पराभूत झालात. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलंय. समोरचा संघ आहे. एकमेकांविरुद्ध आपण एकमेकांच्या सोबतही खेळलेले आहात. काय टार्गेट आता मनामध्ये उभं केलंय की 6 षटकांमध्ये आपल्याला पहिली बॅटिंग करताना इतक्या धावा आवश्यक आहेत? नक्कीच आम्ही जर टॉस जिंकलो असतो प्रथम बॅटिंग घेतली असती आणि 60+ धावा करण्याचा आमचा विचार आहे. कारण आमच्याकडे चांगले बॉलर आहेत, ते डिफेन्स करू शकतात. दोन्ही संघांनी एल्गार केला आहे की आमच्याकडे बॉलर आहेत, बॅट्समन आहेत. दोन्ही उत्तम क्षेत्र आमचे मजबूत आहेत आणि त्यांच्या जोरावर या मॅच मध्ये विजय संपादित केला जाईल. मनपूर्वक अभिनंदन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा या पहिल्या सामन्यासाठी तुमच्या वतीनं. होण्यात कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मधनं न्यूज आहे की जो आपला दुसरा सामना होणार आहे त्यामध्ये जय भवानी स्पोर्ट्सनं नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतलेली आहे आणि समोरच्या मनाली वॉरियर्स संघाला पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं. सन्माननीय सतीशजी शेळके साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. वळूयात मॅचकडे, जिथं पहिले षटक मात्र पूर्ण झाले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नवनाथ यानं केवळ 4 धावा खर्च केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि चौकार आल्यानंतर आपण पाहिलं की बॅट्समन सोमनाथला पुढचे 5ही चेंडू डॉट खेळवले गेलेत. ते गोलंदाज नवनाथ यानं प्रेम याला आणि कुठेतरी एक संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मानसिकता लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 चौकार जर फलंदाजानं या गुडे साहेब यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 251 आणि हॅट्रिक साठी 151 रुपयांचा देखील कॅश प्राइज इथे लागू झालाय. होय आता मॅच कडे. यावेळेला लेग साईडच्या दिशेनं टावलेला हा चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि 2 धावा वेगानं 1 शॉट. यावेळेला अंपायरचा इशारा येईल. दक्ष पंच आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मॅचेस आहेत आणि पंचांची ओळख या विभागाला नवी नाहीये. स्वतःच्या आणि उमेदीत लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, मुंबई क्लब असेल, अशा अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. त्यांच्या नजरेतून काय सुटणार नाही. या वेळेला लॉंग ऑन रिजन मध्ये संघाला पुनरागमन करून देणारा आणि कुठेतरी पहिल्या षटकात दर्पण असलेलं दर्पण झुगारून लावणारा हा असेल सीमापार चौकार. ब्लू अँड व्हाईट टी शर्ट वाला त्याला विनंती आहे की आपण बाउंड्रीच्या मागे जाऊन थांबायचं, पडद्याच्या मागे.
यावेळेला आऊट करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग रिझन आपल्याला पूर्ण खाली दिसतंय, रिकामं दिसतंय आणि ती एक आमिषता दाखवली गेली. गोलंदाजालाही त्या स्टँड्स मध्ये फॉलो केलं गेलं, फलंदाजाला खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं, परंतु यावेळेला मिळाला बॅट झाला चेंडू. गुड साऊंड. चेंडूने जितकी उंची घातली अंतर हे घातलंय, चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. या स्पर्धेतला पहिला षटकार बॅट्समन सोमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकारानं सुरुवात केली होती या डावाची, पाठलागाची फलंदाज प्रेम यानं, परंतु पुढचे 5ही चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलं गोलंदाज नवनाथ याला. आणि मग या मॅचवर पकड मजबूत करण्यासाठी जी संधी प्राप्त करून दिली होती गोलंदाज नवनाथ यानं, त्याचा खरपूस समाचार घेतला गेला आणि कुठेतरी मनावरचं असणारं दडपण बॅट्समन सोमनाथ यानं झुगारून लावलाय. लाखो टप्प्याचा चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. शॉर्ट मॅनचा हा प्लेयर खेळाडू यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई किरण या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 20 धावा. विजयासाठी आवश्यक असतील आता मात्र 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. मी म्हटलं होतं की मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करताना हाताळत असता आणि समोरच्या संघासमोर तुम्ही तुमच्या धावा डिफेंड करत असता, त्यावेळेला पहिलं षटक हे इकॉनॉमिकलच असावं लागतं आणि त्याची उत्तम कामगिरी बॉलर नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर जरी चौकार वसूल केला गेला, परंतु पुढचे 5 चेंडू अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला. केवळ 4 धावांपर्यंत रोखण्यात यश आलं होतं ते साई स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांना. मात्र त्यानंतर स्ट्राईकला आला बॅट्समन सोमनाथ. 2 खणखणीत चौकार आणि त्यावर उत्तुंग षटकार. वादळी 16 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली बॅट्समन सोमनाथच्या माध्यमातून. आणि कुठेतरी पहिल्या टफ ओव्हर नंतर ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या, या मॅच मधला आपला आव्हान कायम ठेवण्याच्या त्या आशांवर अक्षरशः पाणी फेरलं गेलंय ते सोमनाथच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल बॉलिंग मार्कवर बॉलर प्रज्वल. 24 चेंडू आणि अजूनही शिल्लक असतील 24 धावा. बॉल टू रन आहेत. अजूनही या मॅच मध्ये पुन्हा परत येण्याची सुवर्ण संधी आहे. या मॅच मध्ये पुन्हा आपण तग धरू शकतो. या मॅच मध्ये अजूनही आपण जिवंत आहोत हे सांगण्यासाठी अजून संधी आहे. मी तर म्हणेल सुदर्शन सर, या षटकामध्ये ज्याप्रमाणे कामगिरी केली होती नवनाथनं, अगदी तितक्याच धावसंख्येचं षटक जर हे तिसरं पाहायला मिळालं तर मग मात्र जे स्वतःवर दडपण वाटतंय साई स्ट्रायकर्स या संघाला, ते स्वतःवरचं दडपण अगदी शानदार पद्धतीनं समोरच्या साई किरण संघावर टाकू शकतात, ढकलू शकतात. परंतु गरज आहे या क्रमांक 3ऱ्या षटकाची. या 3ऱ्या क्रमांकाच्या षटकावर अफलातून कामगिरी करण्याची आणि ती जबाबदारी कर्णधारानं सोपवली गोलंदाज प्रज्वल याच्यावर. याला फुल टॉस बॉल त्याचा घेतला गेलाय. खरपूस समाचार. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. सलग 3 षटकार. सन्माननीय सुरेशजी लक्ष्मण घुडे साहेब यांच्याकडून 555 रुपयांचं कॅश प्राइज. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र एक चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय बॅट्समन सोमनाथच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं की काही वादळ, प्रत्येक वादळ आयुष्यात निर्माण होणारं प्रत्येक वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठीच येत नसतं, तर काही वादळ ही तुमच्या समोरचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. सोमनाथनं आपल्या संघाला मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सोमनाथ जर धावा कुठत असेल तर मी कुठे कमी नाही हे सांगताना प्रेम आणि त्यांच्या बॅट मध्ये आणखी एक उत्तम षटकार. तेहतीस धावा आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 11 धावा. प्रत्येक चेंडू गणिक आपल्या संघाचा विजय समीप कसा आणता येईल हा प्रयत्न केला जातो. लो फुल टॉस मिड विकेटच्या रिजन मध्ये अलंग द कार्पेट चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. दुसऱ्या धावेचा दिला जाईल कॉल आणि 2ही धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी साई किरण या संघाची धावसंख्या धावफलकावर
35 3 5 35 धावा. म्हणून मित्रांनो मी म्हटलं होतं की या मॅच मध्ये या डावामध्ये क्रमांक 3 षटक खूप महत्वाचं असेल आणि त्या षटकावर पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, खराब गोलंदाजी, तिचा खरपूस समाचार, वन बाउन्स, चेंडू निघून गेलाय सीमा पार. एकोणीस धावा 5 चेंडूमध्ये कुठल्या गेल्यात. यथेच्छ धुलाई झाली गोलंदाज प्रज्वल याची आणि आता आशांवर पाणी फेरलं गेलं या षटकातला. पुन्हा फुल टॉस, यावेळेला फटका चुकणार नाही, चेंडू निघून गेलाय सीमा पहार, उत्तुंग षटकार. आणि सोमनाथ यांच्या अफलातून वादळी आक्रमक खेळीच्या बळावर या षटकारासह या स्पर्धेतला आजच्या दिवसातला पहिला विजय अगदी दिमाखात साजरा केलाय. तर साई किरण या संघानं मनापासून अभिनंदन आणि त्याचप्रमाणे पराभूत संघाचं मनापासून कौतुक. यानंतर होणारा सामना